बरीच गेले 4-5 वर्ष एक गोष्ट शाळांच्या लक्षात आली आहे की जे 12वीचे विद्यार्थी आहेत 10वी आणि 12वीचे त्यांना जे काही सेंटर बोर्ड अलॉट करतं त्यांच्या बोर्ड एक्झामसाठी ते लांब असतं. लांब म्हणजे जरी अंतर जरी त्याच्यातलं 3 किलोमीटरच्या आत असेल तरी हल्ली अंतर नाही पण ट्रॅफिक जॅम जास्ती मॅटर करतात. त्यामुळे मुलांना लवकर निघावं लागतं, त्यांना ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 10वीचा जो काही टप्पा आहे करिअरमध्ये आपल्याकडे तो खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे तो विद्यार्थी ऑलरेडी एवढा स्ट्रेस्ड असतो आणि त्याच्यामध्ये जर ट्रॅफिक जॅममध्ये अडकायला लागलं तर मग त्यांना त्याचं खूपच इरिटेशन होतं. म्हणजे अशी बोर्डाला किंवा टीएमसीला जे कोणी ह्याला हे करू शकेल त्यांना अशी कळकळीची विनंती आहे की प्लीज शक्यतो शाळा जिथे असेल मुलांची ती तर शक्य नाहीये पण तरी सुद्धा डिस्टन्स वाईज नाही पण ट्रॅफिक वाईज त्यांना जितकं कन्व्हिनियंट होईल हे सेंटर जर का बोर्डाने त्यांना अलॉट केलं तर मला वाटतं त्यांच्यावरचा जो परीक्षेचा ताण असतो त्याच्यामध्ये हा जो ट्रॅफिकचा जो ताण आहे तो कमी होईल. आणि आपण जर बघितलं तर आयसीएसई मध्ये मोस्टली शाळा स्वतःच्या शाळाच त्यांचं सेंटर असतात आणि जे इन्व्हिजिलेटर असतात जे मॉनिटर करतात परीक्षा ते दुसऱ्या शाळांमधून येतात. तर असं जर काही आपण करू शकू तर फार बरं होईल. याबद्दल कलेक्टर सरांशी देखील बोलणं झालेलं आहे की झेडपीच्या एज्युकेशन डिपार्टमेंटच्या हातामध्ये जर ते असेल तर त्यांनी प्लीज ह्याची दखल घ्यावी. खूपशा शाळांचा हा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या शाळांकडे म्हणजे मायटी रूल्स ज्यांच्याकडे आहेत इन्फ्लुएन्स आहे म्हणा किंवा ज्या मोठ्या शाळा आहेत ते होम सेंटर घेतात मुलांना आणि ज्या टीएमसीच्या किंवा ज्या थोड्याशा गरीब शाळा आहेत ज्यांच्या फिया कमी आहे जिथे साधी मुलं जातात निम्न मध्यमवर्गीय किंवा लोअर मिडल क्लास त्यांच्यासाठी हा खूप मोठा इश्यू आहे कारण त्या शाळांचं कुणीही ऐकत नाही. शेवटी असं आहे की जिसकी लाठी उसकी भैंस हा तिथेही हाच प्रकार आहे. तर कृपा करून ह्या विषयावर थोडासा विचार करावा आणि वी नीड टू बी प्रॅक्टिकल अबाउट दिस.